सुनील चौधरी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असणार आहे. फक्त दोनच खेळाडू वर्तुळाच्या बाहेर पाहायला भेटतील. सामन्याला झाली सुरुवात. पहिला चेंडू मात्र सुंदर हाताळला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता परंतु सिंगल कंप्लीट झाली आणि एका धावेने धावफलकाला सुरुवात देखील झाली आहे. फलंदाजी करत असताना खिडकाली टीमची. सुनील चौधरी षटकातील दुसरा बॉल. आताचा चेंडू मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसरा चेंडू फेकला खराब, म्हणजेच 2 धावा धावफलकावरती लागल्यात. P1चं पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये सुनील चौधरी स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि 2 धावा खर्च केल्यात या षटकातील. यावेळीचा चेंडू मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडूला फील करत असताना थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली आणि चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पलीकडे. खर्च केले षटकातील. यावेळीचा चेंडू मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि या डावातील पहिला चौकार आला आहे आणि आता डावाला मात्र इथनं किरण ठाकूरनं केली आहे सुरुवात सिंगलनं आणि त्यानंतर हा फटका देखील चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक देखील तेवढं चांगलं पाहायला भेटलं आणि कव्हर करीपर्यंत या बॉलवरती फक्त झाली सिंगल कंप्लीट आणि सिंगलने धावफलक तब्बल 7 या आकड्यावरती पोहोचला आहे. 7 या आकड्यावरती धावफलक पोहोचला आहे. P1चं पहिलं षटक आहे. फुलटॉस होता, त्याला दिशा दिली आहे. चेंडू खूप वेगाने चालले. क्षेत्ररक्षक खूप चेस करीपर्यंत चेंडू अडवला गेला आहे आणि या चेंडूवरती देखील धावा कंप्लीट झाल्या 2 आणि 2 ने आता धावफलक तब्बल 9 या आकड्यावरती पोहोचला आहे. अद्याप या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत आणि 9 धावा खर्च केल्यात आणि षटकातील आता 5वा बॉल फेकण्यासाठी सज्ज. यावेळीचा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक होते आणि इथनं झाली चुकी. इथनं चेंडू मात्र एक धाव मिळाली जरूर आणि एका धावेने 10 या आकड्यावरती षटकातील आता शेवटचा चेंडू आणि स्टेट राऊंड ग्राउंड चेंडू त्या ठिकाणी मात्र अडवला तर जरूर आहे नक्की, परंतु पहिल्या षटकाचा खेळ जरूर समाप्त झालाय. तर चौकार आहे की नाही हा चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे हा रेफर गेलाय. तर तिसऱ्या पंचाचा रेफर आलाय की हा चौकार असणार आहे, म्हणजे 4 धावा मिळतील आणि 4 ने धावफलक सांघिक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 14 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. ते खिडकाली टीमचं पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला भेटली. बिन गडीबाद 14 धावा धावफलकावरती लागल्या. 2 धावा आणि आता दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि दुसऱ्या षटकाला यावेळी झाल्यानंतर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडूला फील करत असताना अरविंद पाटील दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. किरण ठाकूर वैयक्तिक 3 चेंडूचा सामना करत असताना 9 या आकड्यावरती फलंदाजी करतात आणि त्यांच्या सोबतीनं मात्र सुखदेव पवार हे
3 चेंडूचा सामना करत असताना 4 या धावसंख्येवरती फलंदाजी करतात आणि आता दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. P1चं दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी वर्कवर अरविंद पाटील. पहिलाच बॉल आणि त्याला दिशा दिली आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे आलाय चौकार. पहिलाच बॉल आणि त्याला दिशा दिली आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे आला. पुढे आकार देण्याचं काम करताना पाहायला भेटतोय आणि तब्बल धावफलक पोचलंय 18 या आकड्यावरती. सांघिक P1चं दुसरं षटक फेकलं जातंय अरविंद पाटीलच्या मार्फत आणि पहिल्याच बॉलवरती चौकाराने अरविंद पाटीलचं स्वागत केलंय. दुसरा चेंडू देखील चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले चेंडूवरती. तिसऱ्या चेंडूवर टप्प्यावरती फील करेपर्यंत या बॉलवरती देखील धावा कंप्लीट झाल्या 2 आणि 2ने धावफलक आता 20 या आकड्यावरती पोहोचलंय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अद्याप एकही फलंदाज बाद झाला नाही. जमेची बाजू आहे. या विलीत चेंडूला मात्र टॅप केलाय. क्षेत्ररक्षक होते गली रिजन मध्ये परंतु त्यांना बीट करून चेंडू गेलाय गली रिजन मधनं सीमा पलीकडे हा आलाय. की फलंदाज बाद झाला नाही. जमेची बाजू आहे. या विलीत चेंडूला मात्र टॅप केलाय. क्षेत्ररक्षक होते गली रिजन मध्ये परंतु त्यांना बीट करून चेंडू गेलाय. चारने धावफलक आता तब्बल 24 या आकड्यावरती पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळीचा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक होते परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षक पाहायला भेटले. स्वतः अर्जुनभाई चेंडू खाली आले होते आणि क्षेत्ररक्षक देखील तेवढंच चांगलं पाहायला भेटलं. ही एकेरी धाव आणि एकेरी धावेने आता धावफलकाला 25 या आकड्यावरती नेण्याचं काम केलंय दोन्ही फलंदाजाच्या मार्फत. किरण ठाकूर आणि सुखदेव पवार ही सलामीची जोडी. आघाडीचे दोन्ही फलंदाज अद्याप मैदानावरती आहेत. यावेळीचा मात्र फटका मी म्हणेन फसलाय. आता क्षेत्ररक्षक आले होते आणि पुन्हा एकदा चुकी. वारंवार या ठिकाणी मात्र चुका पाहायला मिळतात काटाई टीम कडनं. जिथे एकही धाव नव्हती जिथे फलंदाज देखील बाद होता आणि तिथे मात्र या 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि सांघिक दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना तब्बल धावफलक पोहोचलंय 28. म्हणजे जलद गतीने धावा वाऱ्याच्या वेगाने अक्षरशः ठोकल्या जातात मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या आणि या षटकाला जशी सुरुवात झाली आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत विचार केला तर 14 धावा जरूर धावफलकावरती लागल्या. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथनं चेंडू जाईल निर्धाव आणि सांघिक दुसऱ्या षटकाचा देखील खेळ झालाय समाप्त आणि धावफलकावरती 28 धावा लागल्यात. म्हणजेच 14च्या सरासरीने धावगती उभारली गेली. आणि याच दरम्यान नागाव गावचे 40+ एक अष्टपैलू खेळाडू श्रीनाथजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. सध्याला विचार केला तर सामना 2 टीम्समध्ये चालू आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज अद्याप मैदानावरती आहेत. P1चं जे 2 षटकं होती ते संपलेत आणि त्यामध्ये धावफलकावरती तब्बल 28 म्हणजे 14च्या सरासरीने धावगती उभारली आहे. दोन्ही फलंदाजाचा विचार जर केला तर 4 चेंडूंचा सामना करत असताना किरण ठाकूरनं तब्बल 12 धावा बनवल्यात आणि दुसऱ्या बाजूला 15 धावा बनवल्यात. त्या 8 चेंडूमध्ये सुखदेव पवार यांनी
आणि आता तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. जे P1चे 2 षटकं होती ती पाबंदी आहे त्या हटली गेली आहे आणि तिसऱ्या षटकाला आता झाली सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मनोज पाटील तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. +40 क्रिकेटचा विचार केला तर 40+चा क्रिकेट देखील खूप उंचवला गेला आहे. अनेक टीम्स 40+च्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट दाखवताना पाहायला भेटतात. यावेळीचा चेंडू मात्र गली रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक होते, जबरदस्त क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आणि पहिला चेंडू इथनं निर्धाव फेकला आहे गोलंदाज मनोज पाटीलच्या मार्फत. 2 षटकामध्ये त्यांना देखील ठाऊक आहे की 2 षटकामध्ये खूप धावा आल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये जर कमबॅक झालं तर धावा ज्या उंचावल्यात त्या मात्र कमी पाहायला भेटील. यावेळीचा चेंडू देखील मात्र बॅक टू बॅक इथनं निर्धाव चेंडू फेकला गेला आहे गोलंदाज मनोज पाटीलच्या मार्फत. मनोज पाटीलनं मात्र गोलंदाजीला आता चांगली सुरुवात केली आहे. कुठेतरी धावांचा आलेख आता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे तो मनोज पाटीलच्या मार्फत. आपल्या षटकातील तिसरा बॉल. आताचा चेंडू मात्र मोठा फटका, चेंडू सरळ जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. हा आलाय षटकार फलंदाज किरण ठाकूरच्या बॅटमधनं. कमी करण्याचा प्रयत्न केलाय तो मनोज पाटीलच्या मार्फत. आपल्या षटकातील तिसरा बॉल. आताचा चेंडू मात्र मोठा फटका, चेंडू सरळ जाईल लॉंग ऑनच्या धावांना अंकुश लागला होता. तो धावा आता मात्र किरण ठाकूरच्या बॅटमधनं येताना पाहायला भेटत. जरूर 2 चेंडू निर्धाव फेकले होते, त्यानंतर हा देखील एक मोठा फटका. चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत परंतु त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमा पलीकडं. हा देखील पाहायला भेटत. जरूर 2 चेंडू निर्धाव फेकले होते, त्यानंतर हा देखील एक मोठा फटका. चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत परंतु त्यांना बीट करून बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका षटकार, त्यानंतर चौकार आणि चौकारने आता धावफलक तब्बल 38 या आकड्यावरती धावफलक पोहोचला आहे. यावेळीचा चेंडू देखील स्टँड अँड डिलेव्हर. हा चेंडू देखील जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. हा आलाय देखील तिसरा मोठा फटका षटकार. धावफलक तब्बल 38 या आकड्यावरती धावफलक पोहोचला आहे. पिलीचा चेंडू देखील स्टँड अँड डिलेव्हर. हा चेंडू देखील जाईल क्षेत्ररक्षका. परंतु किरण ठाकूरने वारंवार या ठिकाणी हल्ला चढवण्याचा काम केलं आहे गोलंदाज मनोज पाटील वरती. षटकातील आता शेवटचा चेंडू. हा चेंडू देखील क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि आता देखील चुकी म्हणजेच वारंवार चुका पाहायला भेटतात त्या काटई 40+ टीम कडनं. आणि सांघिक 3 षटकांचा खेळ देखील झालाय आता समाप्त आणि धावफलक तब्बल 45 म्हणजे 15च्या सरासरीने आता धावगती मैदानावरती लागली आहे. धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा. म्हणजेच एकूण
45 धावा धावफलकावरती लागल्यात. आता एकही फलंदाज बाद झाला नाही. जमेची बाजू आहे या खिडकाली टीमची. अद्याप दोन्ही फलंदाज मैदानावरती मोठे फटके वारंवार खेळताना पाहायला भेटतात. या वेळीचा चेंडू मात्र फसवा जरूर फेकला होता. क्षेत्ररक्षकासाठी खूप मोठी चेस होती, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला आणि इथनं या चेंडूवरती धावा कंप्लीट झाल्या 2 आणि 2ने आता धावफलकाला पुढे नेण्याचं काम चालू आहे. ते किरण ठाकूर आणि सुखदेव पवारच्या मार्फत तब्बल धावफलक 47 या आकड्यावरती पोहोचलं गेलं आहे. वैयक्तिक किरण ठाकूरचा विचार केला तर तब्बल 31 या धावसंख्येवरती अवघ्या 11 चेंडूचा सामना करत असताना वादळी फलंदाजी पाहायला भेटते. आणि या षटकातील आता पुढचा बॉल, आताचा चेंडू देखील चांगला होता. क्षेत्ररक्षक पहिल्या टप्प्यावरती चेंडूला फील करत असताना फक्त एकच धाव. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर आल्या, त्यानंतर एकेरी स्वरूपाची धाव पाहायला भेटली. आणि आता या षटकातील तिसरा चेंडू सुनील चौधरी. अद्याप एकही गडी बाद होत नाही ते काठी टीमला, कारण की फलंदाजी गोलंदाज आडव्या बॅटने आता चेंडू खेचलाय. आता क्षेत्ररक्षक आहे आणि आता इथनं चुकी नसणार आहे. एकही गडी बाद होत नाही ते काठी फलंदाजी आडव्या बॅटने आता चेंडू खेचलाय. आता क्षेत्ररक्षक आहे आणि याच दरम्यान गोपाल माली यांचं देखील आगमन झालंय सकाळच्या सत्रामध्ये. आणि पहिला फलंदाज मैदानावरती बाद झाला आहे, ज्यानं अप्रतिम सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. आघाडीला आले होते आणि धावांचा विचार केला तर तब्बल 15 धावा बनवल्या. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती एका अष्टपैलू खेळाडू शक्ती पाटील वन डाऊनसाठी फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत या नागावच्या क्रीडा नगरीमध्ये. यावेळीचा चेंडू मात्र आल्या आल्या बॅटचा फेस ओपन केलाय आणि स्वतः मनोज पाटील झेल खाली आले आणि बॅक टू बॅक इथनं दुसरा धक्का दिलाय तो टीम खिडकालीला. शक्ती पाटील जसे मैदानावरती गेले तसे मात्र माघारी परतले आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती दीपक पाटील आणि किरण ठाकूर हे 2 आता फलंदाज मैदानावरती पाहायला भेटतात. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 4थ्या षटकामध्ये धावगती तब्बल 47 या आकड्यावरती. यावेळीचा चेंडू मात्र लाईन खराब आहे. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. सांघिक 4थं षटक मार्गस्थ असताना दीपक पाटील जे आता फलंदाजी करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती आलेत. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू देखील लोअर फुलटाचा होता, त्याला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. कव्हर करीपर्यंत पाहता पाहता दुसरी धाव घातक ठरेल की नाही आणि इथनं पाहता पाहता दुसरी धाव झाली कंप्लीट. मी म्हणेन काटे टीमकडनं लेझी क्रिकेट थोडं पाहायला भेटते, कारण की वारंवार चुका तो पाटीलने आल्या षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू देखील मात्र इनसाइड येत आणि गलीचे क्षेत्ररक्षक आले होते झेल खाली, परंतु झेल जमिनीला झालाय दान आणि इथनं देखील धावा कंप्लीट झाल्या 2 आणि 2 ने धावफलकाला पोचवलंय ते तब्बल
53 या आकड्यावरती सांघिक आता चौथ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलक 53. डीजे चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. चौथ्या षटकामध्ये कुठेतरी आपल्याला कमबॅक थोडंसं पाहायला भेटलं, कारण की चौथ्या षटकामध्ये दोन फलंदाज महत्वपूर्ण बाद करत असताना तब्बल दोन फलंदाज महत्वपूर्ण बाद करत असताना तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि आता गोलंदाज ग्रामीण 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील स्वतः आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत 5व्या षटकामध्ये. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. जे आघाडीला आले होते फलंदाज ते किरण ठाकूर ते अद्याप मैदानावरती आहेत. 32 या धावसंख्येवरती स्वतः फलंदाजी करतात आणि इथनं पहिला चेंडू फेकलाय खराब, म्हणजेच अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावफलकाला पुढे नेण्याचं काम तब्बल 54 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये स्वतः संघनायक आले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. या हवेलीचा चेंडू मात्र फसवा चेंडू फेकला होता. पहिला चेंडू जरूर खराब फेकला, त्यानंतर एक अप्रतिम डिलिव्हरी पाहायला भेटली. तर तत्पूर्वी एडुटणे आणि बेतवडे या दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण देखील ज्ञानपिकीचा गोल करण्यासाठी या. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती पहिला सामना चालू असणारा खिडकाली आणि काटई या दोन टीम्स मध्ये आहे. तर या षटकातील दुसरा बॉल फुलटॉस आहे आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आलाय षटकार. चालू असणार खिडकाली आणि काटई या दोन टीम्स मध्ये आहे. तर या षटकातील दुसरा बॉल फुलटॉस आहे आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आलाय. षटकार आलाय किरण ठाकूरच्या बॅटमधनं. किरण ठाकूर विचार केला ना तर वैयक्तिक धावांचा तर तब्बल 38 या आकड्यावरती धावफलकावरती खेळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण दोन अर्धशतक पाहिलं. एक अतुल पाटील दातिवली आणि त्यानंतर मधुकर पाटील संदप यांच्याकडनं दोघांकडनं कालच्या 2 अर्धशतक आपण पाहिलं. अद्यापी अर्धशतकापासून किरण ठाकूर 12 धावा दूर आहेत. या हवेलीचा चेंडू देखील सरळ आलाय. डीजेला मानवंदना करणारा षटकार. अद्यापी अर्धशतकापासून किरण ठाकूर या हवेलीचा चेंडू देखील सरळ आलाय. फक्त 6 धावा दूर आहे तो किरण ठाकूर. आणि इथे फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक कोणी नाही, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल जरूर झाला आहे आणि पाहता पाहता कव्हर करीपर्यंत या बॉल वरती देखील आल्या धावा 2 आणि धावफलक तब्बल पोहोचलंय ते 68 या आकड्यावरती. अद्याप या षटकातील येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि 68 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळीचा चेंडू देखील फटका जरूर चांगला होता. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील पाहता पाहता इथनं झाली कंप्लीट आणि 2 ने आता धावफलकाची सुरुवात झाली आणि 70 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात. तब्बल 48 या धावसंख्यावरती फलंदाजी करतोय तो किरण ठाकूर. षटकातील आता शेवटचा चेंडू. यो हवेलीचा चेंडू मात्र सरळ फेकून दिलाय
आणि पंचांचा इशारा इथनं षटकार आलाय आणि सांघिक पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये अप्रतिम अर्धशतक पाहायला भेटलं ते ठाकूर. फलंदाज किरण ठाकूरच्या बॅट मधनं दिलं आता बॅट वरती करायची आहे कारण की 54 धावांची नाबाद खेळी करणारा चेंडू मात्र किरण ठाकूर सरळ फेकून दिलाय तत्पूर्वी आणि बेतवडे आणि हेडूटने या दोन्ही टीम्सला विनंती आहे की लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या पहिल्या पूर्वार्धामध्ये अप्रतिम अर्धशतक पाहायला भेटलं किरण ठाकूरच्या मार्फत आणि सांघिक 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 5 षटकामध्ये धावफलक 76 धावा तब्बल 5 षटकामध्ये ठोकल्या आहेत आणि येणारे 30 बॉल आणि या 77 धावा कशा ठोकल्या जातील मी मायक्रोफोनवर घेऊन चलतो माझे साथी समालोचक सौरभ पाटील एक मराठीचा जबरदस्त आवाज. हॅलो असोसिएशनचे 40+ असोसिएशन कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या शुभ हस्ते करतोय टॉस. बेतवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम हेडूटने बेतवडेचा कॅप्टन जिंकलाय टॉस. डिसिजन इज पेंडिंग. जाऊया मॅच कडे जिथे लक्ष उभारलंय ते 77 धावेचं सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना करूया शुभप्रभात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारा येणे नमस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरेला वंदन करून जी मराठी भाषा जिने आपल्याला प्रत्येक वेळा बोलण्याची संधी दिली ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला गीता ही आपली मातृभाषा. ही मातृभाषा जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला शब्द स्वराज्य निर्मितीचा हा आपली मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गाथेतून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची आपली मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्यवतावना गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेची ही आपली मातृभाषा. ही मातृभाषा जिनं खऱ्या अर्थानं आपल्याला ओळख दिलं. बॅट आणि चेंडू ही तुम्हा अम्मांची क्रिकेटमय मातृभाषा. करूयात जय गावदेव जय हनुमान क्रिकेट संघ नागाव आयोजित नागाव 40+ क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाकडे तिथे उभारल्यात बॅटिंग करत असताना नाणेफेकी हरल्यानंतर खिडकाली 40+ संघानं 76 आणि 77चा आता पाठलाग करायचा आहे तुम्हाला उत्तरार्धामध्ये. सरासरी या 15.40 प्रति षटकामध्ये इथपर्यंत जर पोहोचण्याचं असेल तर आता या काठी टीमला आणि
77 धावेचं आता 5 लाख उत्तरार्धामध्ये करण्यासाठी या सकाळच्या सत्रामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे टीम काटेईची. दीपक चौधरी आणि त्याच्या जोडीला मनोज पाटील. आघाडीची सलामीची जोडी मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. P1 चा पॉवर प्लेचं पहिलं षटक शक्ती पाटील. तेव्हा दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. आणि जाऊया क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये नागाव 40+ हे क्रीडांगण आणि सर्वांचं करूया या सकाळच्या सत्रामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. आणि गेम ऑन मॅच झाली आहे सुरू. लक्ष 77चं स्ट्रायकेरला फलंदाज दीपक चौधरी. टॅप केला बॉलला, इथे बीट केला, उचली घेतली, बॉल चाललाय धन 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 करत एक्स्ट्रा कव्हर रिजनला भव्य स्वागत केलाय शक्ती पाटीलचं चौक. दीपक चौधरी टॅप केला बॉलला, इथे बीट केला, उचली घेतली, बॉल चाललाय धन 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 करत एक्स्ट्रा कव्हर रिजनला भव्य. आणि या क्रीडा नगरीमध्ये रंगलेला हा महासंग्राम या दोन टीम मध्ये एका बाजूला काटे दुसऱ्या बाजूला खिडकाली त्यानं उभारल्या 76-77 बनवचे आहेत आणि पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केल्यात काटेच्या फलंदाजानं. फडका चालला लॉंग ऑन मन विकेटचा क्षेत्ररक्षण वेगानं येतो. एक केली पूर्ण, दुसरेचा कॉल नाहीये आणि सिंगल स्कोर जाऊन पोहोचला तो 5 या आकड्यावरती. दीपक चौधरी ज्यानं चौकाराने केली आहे सुरुवात. आता स्ट्राईक एंडला तुम्ही पाहता तो मनोज पाटील जो आता सलामीला गेला. पहिला बॉलर तुम्ही शक्ती पाटीलला पाहता जे पॉवर प्लेचं पहिलं षटक 30 सर्कलच्या बाहेर मिन विकेट लॉंग ऑफ मिड विकेटला आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण टॅप करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल, लाईन खराब आहे. ऑफस्टमला सोडून जातो. पंचांचा इशारा इट इज अ वाईट. रिक्षा स्वरूपाची डाव स्कोरबोर्ड वरती ऍड. एक न स्कोर पुढे जातोय 6 या आकड्यावरती. 77चं लक्ष 15.40 ही सरासरी प्रति षटकामध्ये राखायची आहे आणि हे पॉवर प्लेचं पहिलं षटक शक्ती पाटील फेकतोय. उडवलाय बॉल समोरच्या दिशेनं उंच चालला, जाईल का लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आला. वन बाउन्स इन टू द फॅन्स. हालाई चौकारचे पहिलं षटक शक्ती पाटील फेकतो. उडवलाय बॉल समोरच्या दिशेनं उंच चालला, जाईल का लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. देखील केली आहे. चौकारानं खेळाला सुरुवात दीपक चौधरीने चौकारानं अगास्त केलं. मनोज पाटीलनं देखील चौकारानं स्कोर चालला 10 आकड्यावरती. फटका समोर त्या दिशेनं उंच गेला. मस्त आहे, फिल्डर नाहीये, चेस खूप मोठी आहे. बॉल पुन्हा एकदा जाईल लॉंग ऑनला बीट करून लागोपाठचा हा दुसरा दमदार फटका समोर त्या दिशेनं उंच गेला. मस्त फिल्डर नाहीये, चेस खूप मोठी आहे. बॉल पुन्हा एकदा जाईल लॉंग ऑनला बीट करून लागोपाठचा. चौदा धावा धावफलकावरती. या षटकातील पुढचा बॉल फटका इनफिटच्या वरनं कव्हर ड्राईव्ह. बॉल चालला 2 बाउन्स. आठवण झाली वीरेंद्र सेवाग स्टाईल. लँड कव्हरला सीमा आलाय फार लागोपाठचा तिसरा दमदार दर्जेदार शानदार रुबाबदार फटका इनफिटच्या वरनं कव्हर ड्राईव्ह. बॉल चालला 2 बाउन्स. आक्रमणाला केलीये खऱ्या अर्थानं सुरुवात. आक्रमणाचं दुसरं नाव मनोज पाटीलचा बल्ला बोलतोय बोलबाला. आज या क्रीडा नगरीमध्ये नागावच्या त्याचा मात्र 50 धावा पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग दमदार दर्जेदार होती. किरण ठाकूरनं 50 धावा उभारल्या. उभ्या
18 बॉल 54 ची पारी आणि मनोज सांगतोय मी देखील आता खेळासाठी झालोय सज्ज. आता त्यानं त्याचा ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये नागावच्या त्यानं लागोपाठची 3 बॉल 3 चौकारानं इरादे स्पष्ट केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. लक्ष्य 77चं पहिल्या P1 मध्ये कशा रीतीनं बॅटिंग करावी याचं उदाहरण तुम्ही मनोज आणि दीपकनं दिलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 19 बिनगडाच्या मोबदल्यात. डीजे पहिल्या षटकामध्ये 19 सरासरी राखायची होती 15 50 आता येणारे 24 मध्ये बनवायच्या 58 सरासरी 14.50 प्रति षटकामध्ये. कारण की अस्किन रेट कमी झाला. पहिल्या षटकामध्ये काय फलंदाजी केली मनोज पाटील कौतुक करू. 3 बॉल 3 चौकार त्याच्या बॅटनं आणि खऱ्या अर्थानं जी सुरुवात दीपकनं केली आहे ना चौकारानं त्याचा इरादे स्पष्ट मनोज पाटीलने केला. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये नागाव कडनं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. गोलंदाज प्रल्हाद पवारचा वापर. आता तुम्ही 3 फिल्डर P2च्या दुसऱ्या षटकामध्ये पाहाल. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, एक मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफला. अशी मात्र फिल्डिंग इनफिटच्या आतमध्ये तुम्ही फिल्डर पाहताय. सिले मिड ऑफ त्यानंतर पॉइंटला एक फिल्डर, एक गलीमध्ये एक फिल्डर आणि तुम्ही स्लीपला फिल्डर तैनात केला. षटक प्रल्हाद झालाय सज्ज आणि त्याच्या समोर मनोज. फुल टॉस खऱ्या अर्थानं फुल टॉल वसूल करायला हवा होता. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला मेजवानी दिली ती तुम्हाला स्वीकारता आली नाहीये आणि नो बॉल तिसरा पंच. लगेच जाऊया तिसऱ्या पंचाकडे. कॉल दिला आणि लगेचच आमची टेक्निकल टीम होईल सज्ज. नो बॉल आहे त्याच्यानंतर आमचे पंच लगेच टेक्निकल टीम होती. पाटील जे 40+ खजिनदार आहे ते बघतील हाईट फॅक्टर किती आहे. कमरेच्या वरती बॉल चेक केला जाईल. लगेच आम्ही डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचू. स्कोर चालला तो आता लगेच आम्ही सज्ज. सिन्हाजी पाटील देखील आहेत, गोपालजी माडी देखील आहेत. लगेच आम्ही तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचू. कमरेच्या वरती हाईट पॅटर्न किती आहे या बॉल नक्कीच कमरेच्या वरती असला तर लगेचच आम्ही डिसिजन देऊ. नो बॉल आहे कमरेच्या वरती बॉल आहे. नो बॉल आहे आणि अशा रीतीनं 1+1 या 2 धावा तुम्हाला वेणुफाईट देऊन जातील या सकाळच्या सत्रामध्ये. लक्ष मोठं जरी असतं तरी फुल टॉस वरती फायदा उचलू शकला असता. तो वीर झाला. या बॉल वरती 2 आल्या. 21 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता या मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र बॅटचा कडा लागलाय का? लागलाय जरूर पण फ्रीड बॉल आहे. बॉल फ्री हिट होय फलंदाज बाद नसणार हे माहिती नव्हतं. ते देखील फलंदाजाला की बॉल फ्री हिट आहे मी बाद आहे. पण फ्री हिटला मित्रांनो रन आउटच फक्त फलंदाज बाद असतो. कॅच जरूर कडा लागला. विकेट किपरला संधी. कॅच देखील दमदार पकडली पण चेंडू होता फ्री हिट आणि हा जीवनदान आहे. अशा मोमेंटला नो बॉल पडला. लगेच स्ट्राईकला दीपकला जीवनदान. त्यानंतर किती फायदा उचलेल येणारे काही बॉल तुम्हाला सांगून जातील. हा बॉल खूप चांगला आहे. दमदार लेन लाईन टप्पा वैदकता सर्व काही प्रल्हाद पवार कडे आणि त्यानं फेकला हा लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. स्कोर थांबला 21 वरती. मॅच काठी आणि खिडकाल या 2 टीम मध्ये रंगली या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता. स्ट्रेट राऊंड डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय वेगानं लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि फिल्डिंग देखील तेवढी चांगली. प्रयत्न नक्की होते बॉलर कडे त्याला अपयश आलं. चेंडू गेला लॉंग ऑफला. तोपर्यंत या बॉल वरती आल्या धावा 2 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 23 या आकड्यावरती गुणलेखाच्या भूमिकेत आमच्याकडे आमच्या परिसरात एक जबरदस्त गुणलेखक उंच बरारी काही काळामध्ये घेतली. कल्पीजी पाटील तुमचं देखील करूयात सहर्ष स्वागत. आणि वनाई वर्ल्ड लाईव्ह देखील मेघनाजी पाटील आहेत. केलेली सुरुवात टापिंग स्ट्रोक अँड बॉक्स टाईपचा टापिंग फटका तुम्ही पाहिला. या बॉल वरती धाव आली आहे ती एका धावेच्या बरोबरीनं स्कोर झालाय पुढे स्कोरबोर्ड वरती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता आणि या षटकातील बॉल शिल्लक असतील ती 2 बॉल मध्ये मोठेच फटक्याची आता खऱ्या अर्थानं गरज आहे.
ती काटईला पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. कल्पेश असं म्हटलं धावा येतील, पण प्रल्हादला मंजूर नव्हतं. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. लेग ब्रेक टाकायची नक्कीच प्रल्हादची इरादे असे वाटतात. बॉल थोडा टर्न जरूर झाला, पण अतिरिक्तनं एक धाव ऍड होईल आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आता पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 25 या आकड्यावरती. मनोहर पाटील कोलेगाव या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. 25 स्कोरबोर्ड वरती षटकातील पुढचा फटका समोरच्या दिशेनं उडवला मस्तामिंग आणि इथे दुसऱ्या अटेनला पकडलाय झेल. संपलाय मैदानावरती खेळ. मनोज पाटीलचा पकडलाय झेल. 25 धक्का स्कोरबोर्ड 25 वरती वरती पहिला षटकातील टी पुढचा काटई. फटका समोरच्या दिशेनं उडवला मस्तामिंग आणि इथे दुसऱ्या टेनला पकडलाय. पहिला धक्का लागला मनोज पाटीलच्या स्वरूपात. पहिल्या अटेनला झेल मिस, दुसऱ्या अटेनला मी झेल घेणार. त्याला माहिती आहे मनोजची विकेट किती महत्वपूर्ण आणि अशा मोमेंटला त्यानं पकडला जातोय झेल. संपला पहिला विकेट. काठी संघाला लागला. इथून स्कोर थांबला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा होत्या त्या 19 आणि त्यानंतर स्कोर इथे थांबला जातो. नो बॅट्समन इन ॲट नंबर 3 अरविंद पाटील मैदानामध्ये एंटर झाला. या षटकातील शेवटचा बॉल फटका उडवला आणि उंच गेलाय जरूर. एलिव्हेशन कमी या बॉलला. पकडला जाईल का? हा मिस टायमिंग झाला. इथे मात्र मिस टायमिंग होता. झेल पर्यंत पोहोचले. हाताचा पिसारा जरूर फुलवला. बॉल विसावला नाहीये. मंजूर नव्हतं बॉलला मी हातामध्ये का बसू. हा जमीनला दान झाला. या बॉलवरती धावा आल्या त्या 2 आणि 2च्या बरोबरीनं षटक संपलं. इथे जात ते दुसरं P1 P2 धावा आल्या 27. निघूच आहेत. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सकाळच्या सत्रामध्ये करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा खिडकाले बॅटिंग करतोय त्यांच्या धावा 28 होत्या आणि काटईच्या 2 ओव्हरमध्ये आणि काटईच्या देखील आता 27. एक धावेनं मागे आहे. पल्ला होऊ शकतोय का पार? आता बनवायच्या धावा. येणारे बॉल 18 मध्ये 50 अवघड काहीच नसतं क्रिकेटमध्ये. पोहोचू शकतो. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 15-50 होती ती कमी झाली 14-50. आता ती वाढली आहे. कारण की याचा अर्थ षटक प्रल्हाद पवारचं दमदार दर्जेदार लाईन फैदकता आणि त्याच्यामुळं आता ती सरासरी झाली आहे 16.66 ची. ती प्रति षटकामध्ये 18-50. गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती किरण ठाकूर. बॅटिंग दमदार आहे. फुल टॉस बॉल उडवला गॅप मध्ये मिड विकेटला चालला. 1 बाउन्स इन टू द रोप आला. किरण ठाकूरचं स्वागत संपूर्णच्या किरण ठाकूर बॅटिंग दमदार आहे. फुल टॉस बॉल उडवला गॅप मध्ये मिड विकेटला चालला. 1 बाउन्स इन टू द रोप. चौकाराच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 31 या आकड्यावरती पडल्यानंतर बाहेर जरूर निघाला. पंच सांगतात वाईड बॉल. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ऍड होईल. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला पुढे 32 वरती. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहता बालकृष्ण मडवी एक जबरदस्त गोलंदाज आणि एक स्क्वेअर लेग क्षेपगंज
गणेश पाटील, कोण विसरेल गणेश पाटील. श्रीनाथ पाटीलला खुटारीच्या क्रीडा नगरीमध्ये बाईक, बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं पोखरला, सीमा रेषेच्या लगत झेल. जरूर काय कॅच होता, लक्ष, एलिव्हेशन, पकडलाय झेल, तालमेल गणेश सांगतं पाटील, कोण आणि विसरेल पकडला गणेश त्यानं झेल. पाटील, श्रीनाथ संपला पाटीलला 22 गुणांचा खेळ खुटारीच्या जिंकला. क्रीडा नगरीमध्ये दुसरा दोन्ही बाईक. सलामीवीर आता बॅक टू द डगआउट. पोखरला सीमा रेषे सोमनाथ आला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं गोलंदाजी चांगली होतीये. पहिल्या बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर 2 विकेट. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. स्कोर 32 वरती थांबला. हा देखील बॉल खूप चांगला. डॉट बॉल. फलंदाजी दमदार. आजच्या दिवसामधलं पहिलं अर्धशतक आणि या स्पर्धेचं तिसरं अर्धशतक तुम्ही पाहिलं. 18 बॉल 54 मध्ये, कमी बॉल मध्ये आज अर्धशतक पाहिलं. शेवटच्या मोमेंटला कट केला पॉइंटला. आणि एकदा आज कल्पेश, काल 22 बॉल तुम्ही 51 पाहिल्या, त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा 22 बॉल मध्ये 50 पाहिल्या आणि आता 18 मध्ये 54 पाहिल्या. कमी बॉल मध्ये आज अर्धशतक ठोकल्याचा विक्रम झाला. मी म्हणेन किरण ठाकूर, जो खिडकाळीचा 40+ खेळाडू आहे. 3 षटकाचा खेळ संपला धावपलकावरती. धावा तुम्ही पाहता 33. ऐकूया सकाळच्या सत्रामध्ये डीजे विकी पावशीच्या माध्यमातून एक संगीत. बारा मध्ये करायच्या 44. 12-44 समीकरण तुम्ही पाहता. 22 सरासरी प्रति षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 15-50, त्यानंतर 14-50, त्यानंतर 16-66, आता 22 आहे. वाढली आहे. पहिलाच बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रल्हाद आला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. चौथ्या षटकामध्ये सांघिक कोट्यात येईल. चौथं वैयक्तिक, दुसरं. शेवटच्या मोमेंटला कट केला गॅप मध्ये. बॉल थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण देखील करूयात सहर्ष स्वागत. यू मे साय डेफिनेटली हिट. यष्टी वाकवली आहे आणि विकेटचं फलंदाज बाद.
फटका चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुम्ही पाहता बाउंड्री लाईनच्या 30 सर्कलच्या बाहेर, सॉरी, एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 38 या खड्यावरती. फटका चांगला, फिल्डर आहे तिकडे, पकडलाय, वाट झेल. पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षण होते, त्यानं विशाल पाटील फिल्डिंग दमदार पकडलाय ज्या विकेटचं बदल. शिवाजी पाटील, फटका चांगला, अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती स्कोर थांबला 38 वरती. अर्जुन भाई पाटील यांना सांगतात की 6 बॉल तुम्हीच खेळा. एक चौकार आला, किती धावा येतील शेवटच्या ओव्हरमध्ये? हॅट्रिक साठी उत्तम. यू मिस डेफिनेटली हिट. फलंदाज झाला बाद आणि हॅट्रिक साठी उत्तम पॉवर ना 1000 रुपये. पाटील यांना सांगतात की 6 बॉल अनिल पवार कडून एक चौकार आला, किती धावा येतील शेवटच्या ओव्हरमध्ये? यू मिस डेफिनेटली हिट. फलंदाज झाला बाद आणि अजून 3 बॉल मध्ये एखादा षटकार. ऑन दी कार्पेट बॉल चालला सरळ लॉंग हॉफला. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नो स्ट्राइक चा फलंदाज तुम्ही पाहता. या षटकातील शेवटचा बॉल आणि विजयाच्या जवळ दिशेने टीम खिडकाली. हा देखील फटका चांगला. अशा रीतीनं ही मॅच जिंकली आहे खिडकाली. फोर्टीबस संघाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हार्डलक टीम काटई तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी देखील देऊया शुभेच्छा. मनोहर पाटील कोलेगाव या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत.